डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची, आरडाओरडा करायचा नाही. मी आता या देशाला संविधान दिलेलं आहे. आता राजाच्या पोटी राजा नाही तर मतपेटीतून राजा निवडला जाणार आहे. कधी एज्युकेशन म्हणजे आई बिगारी काम करायची, आई मला घेऊन जायची बिगारी काम करायला. मग मी मोठा झालो तर मी दुसऱ्या भावाला मी त्याला सांभाळायची जबाबदारी माझ्या आली. आणि मग मी काय आता घरी गेलोच नाही. मग आता एक तर शिक्षक मारतील आणि आई वडील मारतील या भीतीपोटी मी मुंबईला गेलो निघून नाही का. खडकी स्टेशनवरच गाडी पकडली, कुठली गाडी होती माहित नाही, मी त्यात बसलो आणि सरळ मुंबई गाठली. म्हणजे एवढे समाजासाठी आहेत ना की त्यांची मुलगी कशी आहे म्हणजे हे विचारतात त्यांनी, असं नाही की नाही विचारत, पण डिटेल म्हणजे लोकांसाठी खूप जास्ती केलंय. खरात गटाबद्दल काय मत? काही नागरिक असं पण बोलतात की या 4 वर्षामध्ये अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी खिसे भरून घेतले. एक काम करताना एक आता असं समाधान वाटतंय की जे प्रश्न घेऊन मी आंदोलन करत होतो आज तेच प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आम्ही सगळे कार्यकर्ते सुरुवातीला आम्ही फाटकेच होतो ना, आता पण फाटके. बिलकुल नाही. वस्ती वस्तीमध्ये लायब्ररी असायला पाहिजे, अभ्यासिका असली पाहिजे, म्हणजे आबरू जायची वेळ आली पुण्याची नाही का. हे पुणेकर जे पुणेकर आम्हाला प्रश्न विचारतात काय करणार, तेच पुणेकर आपापल्या दुकानाच्या गाळा सोडून 10-15 फूट बाहेर येऊन ते सगळं हे करतात. बेडेवाड्याच्या आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला की जागा मिळाल्यानंतर तुम्ही हत्तीवरून साखर वाटली होती, तो काय प्रसंग होता? काय टोकाचं आंदोलन केले, माझ्याकडे एवढे पुरावे ते. पण आता माळी समाज त्याला जॉईन झालेला आहे आणि ते निवडून आल्यानंतर लगेच काँग्रेसनी 2चं लय पॅनल केलं, म्हणजे आरपीआयची सत्ता वाढायला लागली, अल्पसंख्याक नगरसेवक वाढ. पॅनल हे बीजेपीने नाही आणलं, पॅनल हे काँग्रेसने आणलं. या बाबतीमध्ये पुणे महापालिका प्रशासन कमी पडतंय नाही, आता सांगतोय की तुम्हाला. पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. समान पाणी पुरवठा योजना पोहोचवण्यासाठी काय विजन आहे? कसं जर शाळा चांगल्या झाल्या, सगळ्या सुविधा शाळेला दिल्या तर नक्की त्याची पटसंख्या वाढेल. त्या शाळेवर असणारे सिक्युरिटी, त्या शाळेवर असणारे वॉचमॅन कामालाच येत नाहीये. खाणाऱ्या भाकरी बसून पुस्तकापर्यंत सगळं राजकारण ठरवते. विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राजकारणाची एक अत्यंत महत्त्वाची नाडी म्हणजे आपलं पुणे शहर. याच पुणे शहराने महाराष्ट्राच्या राजकारणाला, देशाच्या राजकारणाला अनेक दिग्गज नेते दिले. परंतु पुण्याच्या राजकारणात अशी काही मोजकीच माणसं आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, चळवळीत काम केलं आणि आता ते पुणेकरांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे. कधी काळी आपल्या मागण्यांसाठी पुणे महापालिकेच्या प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावणारा एक चळवळीतला कार्यकर्ता, ते आज पुणे शहराचा उपमहापौर, असा एका माणसाचा प्रवास आहे. हा प्रवास ऐकायला जेवढा सोपा वाटतो तेवढाच तो खडतर आणि प्रेरणादायी देखील आहे. विशेष म्हणजे याच घराण्याने शहराला यापूर्वी देखील उपमहापौर दिलेले आहेत आणि आता दुसऱ्यांदा देखील उपमहापौर पद या घराकडे येण्याचा हा दुर्मिळ आणि अभिमानास्पद योग आहे. मी बोलतोय पुण्यातील वाडेकर कुटुंबियांबद्दल. मी आज पुण्याचे विद्यमान उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या घरी आहे. आरपीआयचे नेते असलेले परशुराम वाडेकर आज पुणे शहराचे उपमहापौर आहेत. उपमहापौर पदाची ही जी काही जबाबदारी सांभाळत असतानाच चळवळीतला कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी चालू असलेले ते धडपड आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभ्या असणाऱ्या पुण्याच्या माजी उपमहापौर सुनेता वाडेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी. नमस्कार वाडेकर. नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कसं पाहताय एकंदरीत एक चळवळीतला कार्यकर्ता, म्हणजे शून्यातून जिथं सुरुवात झाली होती, मी एक 10 बाय 10च्या खोलीतून आपली सुरुवात झाली होती आणि आता पुणे शहराचा उपमहापौर होतो. काय पाहताय, प्रवास कसा होता? काय खरं म्हणजे माझ्या स्वप्नात देखील आम्हाला वाटलं नाही की पुण्याच्या उपमहापौरपदी माझी पत्नी सुनीता वाडेकर आणि मी परशुराम वाडेकर हे एका पाठोपाठ एक या पदावर जातील. आणि कधी स्वप्न आम्ही पाहिलं नाही की स्वप्न पाहिलं तरी ते साकार होऊ शकत नव्हतं, कारण की खूप आम्ही ज्या वसाहतीतून आलो, ज्या गरिबीतून आलो, प्रश्न घेऊन आलो. याच महापालिकेवर मी अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं, पुणे शहराच्या सगळ्या नागरिकांसाठी मोर्चे, पाण्याच्या प्रश्नावर, ड्रेनेजच्या प्रश्नावर, रस्त्याच्या प्रश्नावर, झोपडपट्ट्यांच्या स्क्वेअर फूट वाढीच्या प्रश्नावर, असे वेगवेगळ्या मुद्द्यावर मी प्रश्न काढले. सभागृहातून घोषणा देणं, पत्रकं फेकणं, अशा वेगवेगळे आंदोलन आम्ही केले. आणि हे आंदोलन करत असताना आम्हाला असं वाटलं ना आम्ही कधीतरी नगरसेवक होऊ आणि या सभागृहात जाऊ. तर नाही, त्यामुळं
एक काम करताना एक आता असं समाधान वाटतंय की जे प्रश्न घेऊन मी आंदोलन करत होतो आज तेच प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची, तुम्हाला सत्तेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. ही जी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, आज त्या भूमिकेशी आज आम्ही सत्तेत गेल्यानंतर प्रश्न म्हणजे माझी पत्नी आहे, आम्ही आहे, तर खूप वेगाने सुटतात नाही का. तर याचं एक मोठं समाधान आहे आणि खूप आनंद देखील आहे की मी आज पुण्याच्या उपमहापौरपदी आहे. लहानपण कसं होतं, बालपण कसं गेलं, काय शैक्षणिक पार्श्वभूमी वगैरे? खरं म्हणजे आम्ही एकतर गावं सोडून इथं पुण्यात आलो. माझा जन्म पुण्याच्या संजय गांधी हॉस्पिटल महानगरपालिकेतला आणि आई वडील पुण्यामध्ये एक आमच्या सिद्धार्थनगर म्हणून आमची झोपडपट्टी आहे की जी हरीश ब्रिजच्या हायवे रोडवरच आहे. एका बाजूला रेल्वे, एका बाजूला हायवेमध्ये ती झोपडपट्टी. या झोपडपट्टीमध्ये आमची सगळी दलित समाजाची एक मोठी वसाहत आहे. त्यामध्ये सगळ्या श्रमिकाची वस्ती आहे की त्यामध्ये कुणी श्रीमंत नाही, सगळेच पोटभराय आलेले लोक. आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना कधी एज्युकेशन म्हणजे आई बिगारी काम करायची, आई मला घेऊन जायची बिगारी काम करायला. मग मी मोठा झालो तर मी दुसऱ्या भावाला मी त्याला सांभाळायची जबाबदारी माझी आली. आणि एकीकडं भाकरीचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, रोजीरोटीचा प्रश्न हा एक होता. आणि शिक्षण तर घेतलं पाहिजे असं आई वडिलांना वाटत असलं तरीसुद्धा घरामध्ये चूल पेटणं कठीण की बाई ह्याला मुलाला शिकवायचं का पोटा पाण्याचं बघायचं. यामध्ये माझं काही शिक्षण फार काळ होऊ शकलं नाही आहे नाही का. आणि या सगळ्या संघर्षमय जीवनातून मी इथपर्यंत आलेलो आहे. परंतु नक्की मला वाईट वाटतं की आपलं एज्युकेशन, आपलं शिक्षण इच्छा असताना देखील झालं नाही. पण मी मग माझ्या मुली यांचं एज्युकेशन मी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं ज्या वसाहतीतून मी आलो त्या गरिबांची वसाहत आहे. खरं मग मी अनेक 2-3 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्हाला शौचालय कधी नव्हतं. मला आमच्या आईवडिलाला, आमच्या अनेक लोकांना शौचालयच नाही आम्हाला. आम्ही रस्त्यावर शौचालय करणारी माणसं. आणि नंतर शौचालय आलं ते बी नीट नाही का. पाणी नाही, लाईट नाही, नळ नाही. अशा सगळ्या वसती, माझी एकट्याचीच वसत नाही तर शहरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या अशाच प्रकारच्या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून एक आम्ही चळवळीचं काम करत असताना त्या आमच्या वसाहतीमध्ये एक आंबेडकरी चळवळीचा एक बेल्ट आहे, बालेकिल्ला म्हणतात, जे बिशी कांबळे गट. त्यावेळेस त्या बिशी कांबळे गटाचे सगळे जुने कार्यकर्ते, त्याला बुद्ध शासन सभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. आणि आम्ही लहान असताना एक चळवळीचे लोक तिथे यायचे आणि त्या आजूबाजूच्या लोकांचे संस्कार आमच्यावर पडले. आमच्या घरात कोणी आमदार नाही, कॉर्पोरेटर नाही, काही नाही. आणि आमच्या घरात कोण पुढारी देखील नाही. पण आजूबाजूचा जो परिसर आहे हा सगळा आंबेडकरीवादी परिसर आहे चळवळीचा असल्यामुळं त्यांच्यामधून मी घडत इथपर्यंत माझ्यावर त्या सगळ्यांचे संस्कार झाल्यामुळंच मी एक चळवळीतला एक चांगला कार्यकर्ता होऊ शकलो. असा एखादा प्रसंग आहे का की ज्याने तुमच्यात नेतृत्व गुण विकसित झाले किंवा संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली? नाही, मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वपल्ली शाळा, पुणे महापालिकेची बोपडी, या ठिकाणी मी एज्युकेशनला 7वीला असताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा सुरू झाला. आणि हा लढा खूप तीव्र झाला होता. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मिलिंद विद्यालयाच्या एज्युकेशनची पायाभरणी केली त्याच परिसराला बाबासाहेबाचं नाव द्यावं असं आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये 19 वर्ष हा लढा सातत्याने चालू राहिला. भारतातला हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एखाद्या विद्यापीठाला द्यावं. आणि तसंच आंदोलन बोपडीच्या त्या चौकामध्ये हायवे रोडवर चालू होतं. मी माझं दप्तर शाळेत होतं आणि मी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. आणि त्या आंदोलनातून मला खडकी पोलीस स्टेशनला गाडीत बसून अटक केली. अटक झाल्यानंतर
शिक्षकांना कळालं की आपला एक विद्यार्थी पोलिसांनी पकडून नेला आणि माझ्या आई वडिलांनाही कळालं की ह्या शाळा सोडून आंदोलनात गेला. त्यामुळं मी शाळा लहान होतं वय माझं, त्यामुळे मला त्यावेळेस सोडून टाकलं पोलिसांनी. बाकीच्यांना अटक केली त्यांना, नाही का. आणि मग मी काय आता घरी गेलोच नाही. मग आता एक तर शिक्षक मारतील आणि आई वडील मारतील या भीतीपोटी मी मुंबईला गेलो निघून, नाही का. खडकी स्टेशनवरूनच गाडी पकडली, कुठली गाडी होती माहीत नाही, मी त्यात बसलो आणि सरळ मुंबई गाठली. मुंबईला गेल्यानंतर खिशात 1 रुपया नाही आहे, थंडी पडलेली आता. मग तिथे एक केटरचा, असे मुंबईला रेल्वे स्टेशनला लोक येतात वेटरचं काम करायला, नाही का. मी बी त्यांच्यामध्ये गेलो आणि मग मी 2 वर्ष वेटरचं काम केलं तिथे. म्हणजे घरासोबत काही संपर्क काहीच काहीच नाही केला. म्हणलं नको आता मार खाण्यापेक्षा. त्यावेळेस शिक्षक बिले मारायचे आणि आई वडील बिले मारायचे. आई वडिलांनी काही शोधण्याचं तुम्हाला काही लय प्रयत्न शोधलं वगैरे त्या बिचारांनी, नाही का. माझ्या आईने मला लय शोधलं, पण मी म्हणलं आता नको, आता आपण इथंच आणि जिथं ज्या सेटकडे मी कामाला होतो, वेटरचं काम करायचो मी, त्या भांडी धुवायचं काम, माझ्याकडे घाटी काम दिलं होतं. परंतु मला पोटभर जेवण भेटायचं. तिथं जरा मला चांगली व्यवस्था, म्हणजे घरी मला पोटभर जेवण भेटत होतं, पण मी तिथे गेल्यानंतर मला पोटभर जेवण भेटायला आलं, जरा कपडे भेटायला आले. मग मला आवड झाली की नाही बाबा इथं ठीक आहे, इथं आपण काम करू, नाही का. आणि 2 वर्षानंतर मी पुण्यामध्ये संयोग हे स्वारगेटला हे मंगल केंद्र आहे सुयोग, त्या ठिकाणी मग आमचं काम होतं. आम्ही आल्यानंतर त्यावेळेचा आमचा शेठ म्हणाला की तुझं घर जवळच जाऊन भेटून ये. तर मी बी आलो, दापडीच्या ब्रिजवर येऊन बसलो. मग सगळे म्हणले परशा बसलाय, सगळी वस्ती धावत आली आणि मग मला त्यांनी नेलं घरी. मग आई वडिलांनी नुसते रडारडी सुरू झाली. आई वडिलांनी स्वागत कशा पद्धतीने केलं? काही नाही, खूपच रडले, नाही का. ते मला कशाला काय बोलतात, नाही का. घरचे आजूबाजूचे, नाही का, त्यांना खूप आनंद झाला. आणि मुंबईमध्ये मी 2 वर्ष राहिल्यामुळे मला जरा थोडासा भारतीय दलित पॅन्थरचं आकर्षण होतं. आणि त्या काळात नामांतरला विरोध म्हणून शिवसेना सारखा पक्ष त्यावेळेस उग्र स्टेटमेंट करायचे. बाळासाहेब उग्र स्टेटमेंट करायचे आणि त्यामुळं आम्ही जरा रागातच असायचो, नाही का. आणि आम्हाला पॅन्थरची ओढ होती, त्यामुळे मी ते आकर्षण असल्यामुळं मी पुण्यामध्ये आल्यानंतर मी भारतीय दलित पॅन्थर आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेमध्येच मी तिथला एका शाखेचा अध्यक्ष झालो, नाही का. आणि नंतर मी मतदारसंघाचा, नंतर रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष झालो. आणि नंतर मी आता महाराष्ट्राचाच राज्य संघटक सचिव आहे. परंतु माझी एका वस्तीतून अशी हे सुरू झालेली. आणि मग आंदोलनं, मोर्चे, संघर्ष, एवढी मोठी आंदोलनं मी केली की महानगरपालिकेला 2 वेळा घेराव, भिडेवाड्याचं आंदोलन असेल, हिंदू मिलचं आंदोलन असेल, मग महापालिकेवरचे वेगवेगळे आंदोलन, कलेक्टर, महाराष्ट्रात होणाऱ्या दलितांवरचे अत्याचार, अल्पसंख्याकांवरचे अत्याचार, या सगळ्या प्रश्नावर आठवड्यातून एक तरी आंदोलन आमचं कलेक्टर, पोलीस आयुक्त आणि महापालिका असं असायचं. आणि हे आम्हाला आंदोलनाची सवयच पडली होती. त्यावेळेस अनेक गुन्हे देखील दाखल झाले माझ्यावर, नाही का. ते सोडता माझा दमछाक झाला. म्हणजे दगड मारणं, हे मारणं, ऑफिस तोडणं, असे गुन्हे माझ्यावर दाखल झाले होते. आणि म्हणून हा एक अनुभव माझ्या नशिबातच आहे की मी विद्यार्थी असताना नामांतरच्या लढ्यात मी पोलिसांनी मला नेलं, ती मी आठवण कधी विसरू शकणार नाही. बेडेवाड्याच्या आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला, ती जागा मिळाल्यानंतर तुम्ही हत्तीवरून साखर वाटली होती, काय प्रसंग होता काय? नाही, भिडेवाड्याचं आंदोलन मला हरी नरके साहेब एक दिवशी मला म्हणाले की मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष झालो होतो आणि मग माझे मोर्चे होते सारखे. हरी नरके साहेब मला बोलून घेतलं. ते म्हणाले की इथं असा भिडेवाडा आहे आणि आता तो बँक ताब्यात घ्यायला लागली. ती बाजूला बँक होती, त्या बँकेने विकत घेतलाय आणि ती बँक आता ताबा घेते, तू जरा काय बी कर, नाही का. आणि मग मला त्यांनी पुरावे दिले आणि मग त्यावेळी शांतीलाल सुरतवाला तिथं राहिलं होते, त्या बुधवार पेठेच्या त्या रोडवर, नाही का, नगरसेवक होते. आणि मग मी पहिलं आंदोलन तिथं भिडेवाड्याचं पुकारलं. त्यावेळी बाकी सगळे म्हणले की इथं वाडाच नाहीये. परंतु मला हरी नरकेंनी सगळे पुरावे दिले आणि मग ते आंदोलन मी पहिलं पुकारलं.
आम्ही आंदोलन पुकारत असताना तिथल्या लोकांनी मला कधी लाईटला कनेक्शन दिलं नाही. मी हा. जनरेटर घेऊन जायचो. हा. मग सुनीता वाडेकर आहे, आमच्या महिला मंडळ आहे, विद्यार्थी आहे. मी 2 वेळा भिडेवाड्याच्या प्रश्नावर महापालिका 2 वेळा मी घेराव घातलेला आहे. हा. काय कलेक्टरला घेराव, मी मुख्यमंत्र्यांना घेराव. मी त्यावेळेस देशमुख हे होते विलासराव देशमुख, मुख्यमंत्री होते. त्यांची गाडी अडवण्याचा हा. प्रयत्न, खूप टोकाचे आंदोलन केले मी नाही का. आणि भिडेवाड्याच्या प्रश्नावर तर मी फक्त एक आंदोलन करून थांबलो नाही. हा. मी शेवटच्या क्षणा मग शिक्षण मंडळाने निर्णय केला हा. की भिडेवाडा हा इथंच आहे हा. आणि त्याचं स्मारक करावं असं शिक्षण मंडळाने ठराव केल्यानंतर हा. त्यावेळेस माळवतकर अध्यक्ष होते. आणि मग मी हत्तीहून साखर वाटली होती लक्ष्मी रोडून की भिडेवाड्याचं स्मारक होणार. मागणी मान्य झाली. मान्य, हा, आंदोलन झालं. ते. परंतु तिथंच नाही थांबलं तर कोर्टामध्ये ही केस गेली. हा. मग मी कोर्टात गेलो नाही का, मी वकील दिला, पण तिथले स्थानिक व्यापाऱ्यांनी ते किंवा केस दाखल केली होती. पण मग राजलक्ष्मी भोसले महापौर होत्या, मोहनसिंग राजपाल, हा. त्यावेळेस अनेक आमची एक समिती केली होती, त्यात मी बी होतो. खूप बैठका झाल्या. माझी पत्नी उपमहापौर झाल्यानंतर मी एक बैठक बोलवली हा. आणि त्यातून थोडी चालना मिळाली. हा. आणि आता जो भिडेवाडा दिसतोय हा. हा. त्यामध्ये मग अनेक लोकांनी पहिलं पण मी टोकाचं आंदोलन केले, माझ्याकडे एवढे पुरावे आहेत ते. हा. पण आता माळी समाज त्याला जॉईन झालेला आहे. हा. आता बाकी सगळे जॉईन झाले तर मला आनंद वाटतो ते सगळे आले. हा. पण जेव्हा आम्ही आंबेडकरीवादी कार्यकर्ते आंदोलन करत होतो त्यावेळेस कोणीच येत नव्हतं, आम्हाला सुरुवातीला याड्यात काढत फक्त- होते. हा, भिडेवाड्याचं आंदोलन आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीच या ठिकाणी केलेलं आहे. हा. आता बाबा आढावकडं हे असतात, काय त्यांचं नाव, हा. नितीन पवार. पवार. हा, हा. ते एक आंदोलन त्यावेळेस करायचे आम्ही. परंतु आम्ही टोकाची आंदोलनं केली होती, फार हरोस पुरोस होऊन ते जाईल नाही का. हा. त्या फरसखानावर माझे गुन्हे दाखल आहेत. हा. पण नंतर मग आता जसं चांगलं स्वरूप यायला लागलं, मग आता सगळे यायला लागले नाही का, सर्व मग माळी गोष्टी समाज यायला लागला. तर मी म्हणलं बा आता आनंद झाला हा. मला बी, आता सगळे आले. हा. आणि मग सगळ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मग काँग्रेसचा जाहीरनामा, मग भाजपचा जाहीरनामा, हा. सगळ्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये यायचं हा. की भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करणं. करा. पण ते बिलकुल करायचे नाही. हा. मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करेन हा. की त्यांनी याची घोषणा केली नाही का. हा. त्यामुळे मला आता समाधान. आता ती जी डिझाईन होते हा. त्याचं काम सुरू होतं, मी रोज बघतो. हा. तुम्ही आज बी गुगलला गेला हा. तर परशुराम वाडेकरचाच फोटो दिसत आहे, जुन्या आहे. आंदोलनाचा बरोबर. की भिडेवाड्याच्या प्रश्नावरचा. हे एक आयुष्यातलं एक मोठं आंदोलन आहे की मी उद्या माझ्या कुटुंबियाला ते राजकीय कारकिर्दीतलं एक सगळ्यात मोठं, महत्त्वाचं- हा, जे आंदोलन केलं आणि ते मार्गी लागलं नाही का, हा. तर खूप समाधान आहे मी नाही का. पत्नी तुमच्या उपमहापौर होत्या, त्यांच्यासोबत त्यावेळेस काम करतानाचे काय अनुभव आणि आत्ता त्या अनुभवांचा फायदा होतो का आत्ता? या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही गेल्या अनेक वर्ष काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीवर अलायन्स मध्ये असायचो, आमचे जुने कार्यकर्ते नाही का. हा. खरं आठवले साहेबांनी भारतीय पॅन्थर बारकास केले, रिपब्लिकन पक्षामध्ये सामील हा. झालं, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं, एक हा. वातावरण झालं. हा. उगवत्या सूर्याच्या नावाखाली आमचे 7 नगरसेवक निवडून आले. हा. आणि ते निवडून आल्यानंतर लगेच काँग्रेसनी हा. 2चं लय पॅनल केलं, म्हणजे हा. आरपीआयची सत्ता वाढायला लागली, अल्पसंख्याक नगरसेवक. पॅनल हे बीजेपीने नाही आणलं, पॅनल हे काँग्रेसने काँग्रेसने आणलं. आणलं. हा. हा. आणि मग पॅनल केलं त्यांनी सुरू केली. का सुरू केली की सगळे अल्पसंख्याक आरपीआयचे नगरसेवक असे हा. सिंगल याच्यातून यायला लागले. आम्ही उगवता सूर्यातून एवढे कमी मताने आम्ही पडलो आणि आमचे 7 निवडून आले. अल्पसंख्याक समाज असे लोक, गरीब लोक निवडून आले त्या. आणि काँग्रेसने ठरवून पॅनलची पद्धत आणली. हा. आता आजपर्यंत ही पॅनल पॅनल पद्धत चालू आहे. म्हणजे वाढ पद्धतीमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ताही निवडून येत होता. पण आता पॅनल पद्धत, पॅनल मध्ये क्रॉस वोटिंग वगैरे या गोष्टींमुळे थोडा हा. फटका बसतो. आता पॅनल पद्धत येते, त्यामध्ये आम्ही 7 नगरसेवक असताना हा. कधी काँग्रेसने वगैरे आम्हाला सत्ता दिली नाही किंवा आम्हाला मोठ्या काही गोष्टी केल्या नाही. आज भाजप बरोबर आम्ही 16-1 वर्ष झालं आम्ही भाजप बरोबर आहे. हा. आज आठवले साहेबांना केंद्रामध्ये मंत्री केलं. आठवले साहेब खासदार होते पंढरपूरमधून, कधी काँग्रेसने त्याचा विचार केला नाही. उलट त्यांचं सामान घराच्या बाहेर फेकलं. हा. पण आज आम्ही भाजप बरोबर महायुतीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती म्हणून आठवले साहेबांनी युती केली. हा. आणि ती ATM म्हणतात त्यावेळेस
म्हणजे बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि आठवले आठवलं. असं एक ATM नाव पडलं होतं आणि महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली. त्याचा परिणाम बी झाला. हा. ती सत्ता आली नाही का त्यामध्ये. मग आठवले साहेबांना खासदार केलं. हा. तर आजपर्यंत त्यांना सत्तेमध्ये सन्मानाची वागणूक सन्मानाची वागणूक. महायुतीमध्ये बरोबर. या ठिकाणी सन्मान दिलेली आहे. बरोबर. मोदी साहेबांनी त्यांना केंद्रामध्ये मंत्री दिलेलं आहे. आज आम्हाला पहिल्यांदा पत्नी माझी निवडून आली. आम्हाला निवडून आता 4चं पॅनलमध्ये निवडून येणं खूप कठीण आहे. कठीण आहे. सर्वांची मतांची आवश्यकता असते. बरोबर. अशा वेळेस मतं ट्रान्सफर सगळ्यांनी अशी मतं गेल्याच्या पॅनलमध्ये 1 नंबरनी सुनीता वाडेकर निवडून आलं. हा. म्हणजे 1 नंबरचं मतदान 4 मध्ये बरोबर. सुनीता वाडेकरला झालं. हो. आता लगेच पहिल्याच वेळ निवडून आल्या, पहिल्याच उपमहापौर केलं. 5 वर्षामध्ये आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महापालिकेतील प्रवेशद्वारावर हा. बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवला हा. आणि पलीकडे दिसते संविधान ते स्तंभ तो बी मी केलेला हा. आहे. ह्या सगळ्या कामाला भाजपने मोठा सपोर्ट केला. Support मला केला, गिरीश पाठिंबा. बापट साहेबांची आठवण होते की त्यांनी पहिला हा सामाजिक निर्णय घेतला. हा. त्याचा परिणाम महाराष्ट्रात आणि देशामध्ये गेला हा. की भाजप हे आंबेडकरी समाजाला चळवळीला सत्ता देते, सोबत घेऊन काम करते. आता मी निवडून आलो, मला माहीतच नव्हतं हा. की मला उपमहापौर करतील. परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी कौतुक करेन, हा. अभिनंदन मी करेन. आठवले साहेबांचं मी अभिनंदन करेन. हा. मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील यांचं मी मनापासून आभार मानेन की हा. त्यांनी आदरणीय देवेंद्रजींनी ताबडतोब चंद्रकांतदादाला सांगितलं की मी हे रिपब्लिकन पक्षाला जागा देत आहे, आपण परंतु युतीत लढलोय. परशुराम वाडेकरांना ही अच्छा, जागा म्हणजे हे द्या. नाव सांगितलं देवेंद्र हो, फडणवीस नाव स्वतः, सांगून या दिलं. माणसाला. की यांच्या घरात सुनीता वाडेकर उपमहापौर आहे म्हणून तुम्ही देणार नाही असं नका करू. असं पण ते विचार. परशुराम वाडेकरला द्या. हा. कारण की तो चळवळीतला कार्यकर्ता आहे. हा. तो विनम्र कार्यकर्ता आहे. हा. चांगला कार्यकर्ता, त्याला द्या असं मी आग्रह धरतो. हा. आणि त्यांच्या आग्रहापोटी मी आज शहराचा उपमहापौर झालो. आणि आज मी गेल्या वेळेस बी आमच्या सगळ्या नगरसेवकांना सत्ता मिळाली. हा. आम्हाला आत्ताच ते मोठी स्टँडिंग मध्ये याच्यामध्ये आम्हाला संधी मिळते. हा. हे सगळे बीजेपीच्या काळात बरोबर. मिळालं. म्हणजे जितका मान सन्मान काँग्रेसकडून मिळणं अपेक्षित होतं तितकं न मिळता नाही मिळाला. हा, परंतु आम्ही अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या काँग्रेसला जोड देत होतो. काँग्रेसला ते आमच्या डोक्यात टाकले दलित अल्पसंख्याक मुसलमानांना नाही का आम्हाला नाही. की नाही यार काँग्रेसच हे आपलं जवळचं आहे जवळ आणि बीजेपी हे वाईट आहे. हे वाईट असं लोकांच्या डोक्यात बसून बीजेपीची इमेज अशी कुठेतरी कट्टरतावादाची आहे असं काही त्याच्यावर फरक पडतो. नाही आता बघा, आता काय माहिती का, आता कोण सेक्युलर कोण जातीवादी नाही का हा हा. प्रश्नच आहे. हा. म्हणजे ज्या काँग्रेसचा जन्म झाला हा. त्यांनी खरं म्हणजे जर निर्णय घेतले असते तर या भारतामध्ये दलितांची जी आज परिस्थिती ती राहिली नसती, ती उंचवली असती. अल्पसंख्याकांची एज्युकेशन याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यात सत्ता होती, पण त्यांनी कधी आमचं कल्याण म्हणजे कुठेतरी काँग्रेसने दलित वोट बँकचा वापर करून घेतला. हा वापर केला. बाबासाहेब आंबेडकरला पाडले यांनी 2 वेळेस. बरोबर. हा, बाबासाहेबाला भारत, इंदिरा गांधीला भारतरत्न, पण बाबासाहेबाला भारतरत्न नाही. त्यांची शताब्दी UP सिंगांनी साजरी केली. त्यांचं किती कौतुक करत आहे. ह्यांनी कधी बाबासाहेबाला उभं राहिलं नाही. हे सूर्यप्रकाशासारखं एवढं सत्य नाही का. त्यांनी संविधान समितीत घेतलं, त्याची सगळ्याला इतिहास माहिती आहे. त्यांनी किती जरी सांगितलं नाही आम्ही बाबासाहेबांना मंत्री केलं, मग बाबासाहेब राजीनामा, हा सगळा इतिहास माहिती आहे. आता लपून राहण्यासारखा नाहीये. आणि मग भाजप सारखं त्यावेळेस भाजप नव्हतं बी नाही का. पण आता बीजेपी सारख्या पक्षामध्ये सुद्धा एक मोठा बदल झालेला आहे. एक थोडस जी समज घ्या ती बी जरा बदलत चालली. तर दलित समाजाचे सगळेच लोक आता बीजेपीवर अलायन्स करतात नाही का. मायावतीपासून सगळ्यांनी अलायन्स केलं. हा, त्यामुळे आठवले साहेबच आहे का सगळ्यांनी केलं. हळूहळू बदल होत चालला. हा, हळूहळू 100%. म्हणजे आता ही परिस्थिती नाही. आता आमच्या सगळ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आंबेडकरी वसतीतून आता बीजेपीला वोटिंग होते. तर ही जी परिवर्तनाची लढाई आम्ही सुरू केली, एक पॉलिटिकली राजकीय सत्ता मिळाली पाहिजे. सत्तेशिवाय शहाणपण नाहीये. बरोबर. आणि सत्तेत आपण गेलं पाहिजे नाही का. सत्तेत गेलो तर गरिबाचे प्रश्न सोडू शकतो. पण सत्ता आम्हाला कधी मिळालीच नाही ना. आम्ही फक्त घोषणा देणं, दुसऱ्याला निवडून आणणं एवढंच काम केलं. तेच वोट बँकचा वापर करून घेणार. बिलकुल. आम्हाला आता तुम्ही बघताय की आता जी सत्ता मिळते नाही का, ती आता ते 119 नगरसेवक नाही का. बरोबर. त्यापेक्षा अधिक, परंतु एवढे असताना देखील आम्हाला सत्ता दिली नाही.
आणि त्यांच्याकडे बहुमत असताना देखील हो. एक सन्मानाची आणि आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यामुळं संबंध महाराष्ट्रामध्ये एक एवढे फोन मला आले हा. की महाराष्ट्रातला असला कुठला भाग नाही मला अभिनंदनाचे फोन आले नाही का? परशुराम वाडेकर नाव पोचलं. हा आणि नक्की याचा भाजपला फायदा होणार बरोबर. की एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला हा. आज मला मिळाली, आज अनेक लोकांना संधी मिळणार हा. आहे. नक्की मी तर देवेंद्रजींना सांगेल की ही चळवळ हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते मतदार तुमच्या सोबत आता खांद्याला खांदा लावून पुढं येत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, कारण की आमचा कार्यकर्ता हा गरीब आहे, हा आंदोलन करून करून तो खचलेला आहे नाही का. तो संघर्ष करून त्या काहीच उरलेलं नाही का. पैसे बी नाही त्याकडं निवडणूक लढण्यासाठी किंवा एखादा राजकीय हे करण्यासाठी, कार्यक्रम वगैरे. परंतु तो निष्ठेने बाबासाहेबांचा झेंडा हातात घेऊन त्याने काम केलं. तर अशा छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला आदरणीय देवेंद्रजींनी नक्की सत्तेमध्ये सहभाग, कमिट्या वगैरे दिल्या पाहिजेत. जसं मला दिलंय तसं बाकीच्यांना महाराष्ट्रात दिलंय, तर अजून एक चांगलं वातावरण होईल. माझा पुढचा प्रश्न ताईंसाठी आहे. तुम्ही देखील उपमहापौर म्हणून काम पाहिले, बरोबर? हम्म. तुम्ही उपमहापौर असताना दादांचं एक पती म्हणून आणि चळवळीतला कार्यकर्ता, पक्ष संघटनेतला कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीने पाठबळ मिळालं, काय अनुभव होता? मी उपमहापौर असताना प्रथमच ते राजकारणामध्ये होते हा. आणि राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांना पूर्ण राजकारणाचा आवड असल्यामुळे आम्हाला काही एवढं अडचण नाही झालं. तर कारण काम कसं करायचं महापालिकेमध्ये, हा. समाजामध्ये काम कसं करायचं हे प्रथमच त्यांना अनुभव होता. त्या अनुषंगाने कुठलं अडचण नाही आलं, पण बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण सगळं हाताळून काढले साहेबांनी. माझ्यासोबत वाडेकर कुटुंबीय देखील आहेत पलीकडे. काय हे वाडेकर सरांचे जावई आहे. काय नाव आपलं? संदेश देठे. काय करता आपण? मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो. सासूबाई उपमहापौर होत्या, आता सासरे उपमहापौर आहेत. काय वाटतं? अभिमान आहे मला त्या अभिमान आहे. गोष्टीचा, आनंद पण झालाय. पलीकडे बंधू पण आहेत. एक कशा पद्धतीने कामकाज चालतं दोन भावांचं, आणि तुमचं देखील पाठबळ असणार आहे निश्चितपणे असणार नाही. आणि पाठबळ काय असणार. अनुभव आहेत? काय अनुभव तुम्हाला चळवळीतला कार्यकर्ता आहे, गरिबी बघितलेली, गरिबीचे प्रश्न जाणून घेणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे समाजाशी नाळ जुळलेली. माझं कुटुंब ह्या गरिबीतून नाही आलेलं. बरोबर. त्या गरिबीतून उभारणारा नेता म्हणजे परशुराम वाडेकर. त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, खूप म्हणजे भयंकर त्यांनी वेदना सोसलेल्या आहेत, अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणीला मात करणारा परशुराम वाडेकर. त्यांना पण एवढं कधी खचला नाही. 3 निवडणुका बघितल्या मी बी. लहान असताना मी त्यांच्या निवडणूक कधी डगमगला नाही की माझ्या संकट कोण येईल काय येईल, पण लढा देणारा कार्यकर्ता म्हणजे परशुराम वाडेकर. काय वाटतं? आंदोलन करता करता मोठे झालेत, आता उपमहापौर झालेत. जुने परशुराम वाडेकर तसेच राहतील की बदल होईल? नाही, त्यांच्यात बदल आहे तोच. म्हणजे तो माणुसकी म्हणजे जी माणुसकीची पहिली ती आता बी कार्यकर्त्यांना विचारणारा कार्यकर्ता. म्हणजे एखाद्याचं घर चालतंय किंवा नाही चालत, बनमुट्टी लाग बरोबर. मग त्यांनी कोणाला मदत केलेली हे कधी कोणाला सांगितले नाही, पण ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते. हे म्हणजे ज्याला मदत केली तो सांगू शकतो, पण हे कधी सांगणार नाही मी याला मदत केलेली. म्हणतो ना, बनमुट्टी लाग बरोबर. त्यांनी परस्पर खूप जणांना मदत केलेली. कधी त्यांनी गाजावाजा केलं नाही मी ह्याला हे केलंय ते केलंय, कारण त्यांना माहिती आहे गरिबी काय सोसलेली. त्यांना माहिती आहे कोणाचं लग्न असेल, कोणाच्या अडचणी असेल, कोणाच्या लग्नामध्ये परिस्थिती नसल्यामुळं अडचणी त्याला मदत केलेली. म्हणजे एखाद्याचं कोणा कामाला म्हणजे भयंकर त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली. माझ्यासोबत मुले देखील आहेत. ताई, काय नाव तुझं? माझं नाव सृष्टी वाडेकर. काय करतो तू? मी आता महानगरपालिकेमध्ये CFC डिपार्टमेंटला कामाला आहे. काम. हो. आणि शिक्षण वगैरे काय? शिक्षण BA ग्रॅज्युएट झालंय आणि त्याच्यानंतर मी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलाय. सो आत्ता जस्ट त्याचे जागा ओपन होतील तर वडील उपमहापौर म्हणून सेवा करते, तू कॉर्पोरेशन मध्ये अधिकारी म्हणून सेवा करते. तिथे पण लोकांची सेवा करते. सेवा चालू.
काय वाटतं आई वडिलांकडे पाहून काय वाटतं भविष्यात काही समाजकारणाचं काही भविष्याचं नाही सांगू शकत, पण आता त्यांच्या पाठीशी थांबून आहे आणि भविष्यात पण राहणार. त्यांच्याकडे पाहताना काय वाटतं? खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, स्पेशली जेव्हा वडील पहिल्यांदा गाडीत बसत होते, हा. म्हणजे उपमहापौरच्या गाडीत, हा. असं डोळे भरून आलते. तर तू काय म्हणजे पीएमसीचे अधिकारी म्हणून पाहत होती की मुलगी म्हणून? मुलगी म्हणून, मुलगी म्हणून पाहत होती. म्हणजे एवढ्या वर्षापासून त्यांच्या दोघांचे कष्ट बघतीये, त्यांचे कष्ट बघतीये. ते कधी कधी ह्यांच्यासोबत राहतात, हा. इतके कष्ट घेतलेत ना. कधी त्यांनी माझं नाव पण नसेल माहिती त्यांना, म्हणजे लोकांचं एवढं प्रेम आहे त्यांचा त्यांचं. घरात पाय टिकतो का? नाही, बिलकुल नाही. जे सकाळी गेले ना, ते डायरेक्ट 11ला येतात, 11-12ला. त्यांना माहिती पण असेल की म्हणजे एवढे समाजासाठी आहेत ना, की त्यांची मुलगी कशी आहे, म्हणजे हे विचारतात त्यांनी, असं नाही की नाही विचारत. पण डिटेल म्हणजे लोकांसाठी खूप जास्ती केलंय आणि त्यांचे कष्ट आज काय म्हणतात यशस्वी झालेत ना. आणि त्यांना त्या गाडीत बसून मी फोटो नव्हते काढत, व्हिडिओ नव्हते, पण फक्त बघून खूप मनाला छान वाटत होतं. म्हणजे असं अभिमान वाटत होता की अरे, त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. 30-35 वर्षांचा संघर्ष आहे. हो, माईल म्हणजे म्हणतात ना, माइलस्टोन चढलेत ते, म्हणजे अजून पुढचे माइलस्टोन चढणार आहेत, अजून करायचंय. त्यांचं काय नाव? ह्यांचं आर्या वाडेकर. तर तुम्ही काय करता? मी अजून शिकते. अच्छा, काय शिकता? 12th मध्ये आहे. 12th मध्ये? 12th मध्ये आहे. काका उपमहापौर आहेत. खूप चांगलं वाटतं, कारण त्यांचा खूप संघर्ष होता. ते म्हणजे गरिबीतून आल्यामुळे त्यांना गरिबांची समस्या जवळून माहीत आहे, म्हणून ते अजूनही पुढे जातील, आम्हाला माहीत आहे. आणि ते उपमहापौर झाल्यानंतर ते अजून चांगले कामं करत याची आम्ही शाश्वता देतो. पार्टीचं आता उपमहापौर झालं, पार्टीला पण आता चांगले दिवस येतील हळूहळू. पाठीमागच्या 35 वर्षांपासून RPIचं काम करताय, पार्टी तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. काय वाटतं आता इथून पुढं पार्टीचं काम चालूच राहील, पण आठवले साहेबांची कशी मदत होती या सर्व गोष्टींसाठी? खरं म्हणजे मी पहिला मी ज्या पक्षामध्ये काम केलं विद्यार्थी जसे, ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच केलं. बरोबर. आज बी मी त्यांच्या एक आठवले साहेब एक असा नेता आहे की महाराष्ट्रातल्या सुखदुःखामध्ये होणाऱ्या अत्याचारावर कुठेही कळतं हा माणूस दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याच्या उंबरठ्यावर असतो. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला संकटकाळी कोण उभा राहायचं? रामदास आठवले. मुंबईमध्ये सगळ्या झोपडपट्ट्या जेव्हा तुम्हाला उभ्या दिसतात, त्याला संरक्षण देणं. मुंबईत नाही तर सगळे महाराष्ट्र, पण मी मुंबईचं सांगेन की मी कधी कधी मुंबईत जायचो त्यांच्या मोर्चाला, तर असे प्रचंड मोठे मोर्चे निघायचे. त्यावेळेस आठवले साहेबाच्या नावानेच सगळ्या झोपडपट्ट्या, त्यावेळेस नामदेव ढसाळ असतील, त्यावेळेस मातेकर साहेब असतील, त्यावेळेस त्यावेळेसचे जवी पवार असतील, अर्जुन डांगळे साहेब असतील, खूप जुने कार्यकर्ते, आता त्यांची मला नावं सांगता येणार, अरुण कांबळे साहेब असतील, अशा सगळ्या जुन्या कार्यकर्त्यामध्ये पण आठवले साहेब हा एकदम माणूस भयानक त्यांचा एकदम त्यांचा भाषण, त्यांचा आवाज, ते पूर्वी कविता नव्हते करत नाही का, परंतु त्याचं भाषण एकदम आम्ही आकर्षित व्हायचो. आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली एक निष्कलंक आणि ज्यांच्या मागे कुठलं राजकीय वलय नाही, माझ्या साध्या कुटुंबातून शिक्षणासाठी आले आणि आंदोलन करता करता ते लीडर झाले. आम्ही सगळे कार्यकर्ते बिलकुल नाही. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना खूप समाधान वाटतं. कधी त्यांनी आम्हाला हे केलं नाही, कधी आम्हाला पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं नाही का. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखा नेता होणे नाही की माफ करून सोबत घेऊन चल नाही का, असं म्हणणारा नेता आहे. आणि आता त्यावेळेस त्यांची एक पॅन्थरची एक मोठी हे होते, एक पकड होते. त्यावेळेस रोहीचे एक संघ होते, रिपब्लिकन पक्ष एक संघ असायचा. आता परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, छोटे छोटे गट झालेत, एवढे झालेत की बेहिशोब झालेत. दिसते राष्ट्रीय अध्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने झालेत नाही का. असं एकत्र यायला पाहिजे असं वाटतं का? त्यांनी एकत्र आले पाहिजे, सगळे एकत्र यावं अशी आमची मनापासूनची माझी व्यक्तिशः माझी भावना असते, आठवले साहेबांची भावना असते. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे की ह्या सगळ्या समूहाला
एकत्र घेण्याचा एकत्र खरात घेऊन- गटाबद्दल काय मत हा हा खरात गटाबद्दल काय मत नाही नाही खराब गट नाही असे लय राष्ट्रीय हा. असे 50 असतील लोक नाही का की वेगवेगळे पद्धतीने आपापला गट ते चालवतात का चालवतात किंवा हे आपले आठवले साहेब एकत्र नाहीये बाळासाहेब आंबेडकर एकत्र नाहीये मग चला आपण आपले गट चालू आपण आपलं करू. जर आठवले साहेब आणि बाळासाहेब जर एकत्र आले हा. तर या महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय राहणार राहणार. मग शेड्यूल कास्ट मधल्या विविध जमाती भटक्या मुक्त अल्पसंख्याक हा. या बी एकत्र येतील हा. आणि महाराष्ट्रामध्ये पर्यायी विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष उभा राहील उभं राहील. बाबासाहेबांच्या काळामध्ये आणि दादासाहेब गायकवाडच्या काळामध्ये हा. रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते आमदार होते नाही का हा. भाजपचे 2 खासदार होते पण त्या अगोदर रिपब्लिकन पक्षाचे खासदार आमदार होते बरोबर पण दृष्ट लागले असेल आम्हाला एक गटतटाचा शाप आहे नाही का? हा. त्यामुळं एवढे विखुरले हा. की तरुणांची मनं खच्ची झाली त्यामुळे आज इकडं तिकडं सैरभर आहेत नाही का हा. तर आमची तरी काय इच्छा आहे की इकडं तिकडं जाण्याची जर सगळा समाज एकत्र आला सगळा बहुजन समाज जर एकत्र आला तर आम्ही देखील सगळं सोडून इकडं काम करू ना आंबेडकर चळवळीला पहिल्यापासूनच एक शाप आहे की शापच आहे गटातटाचं. गटातट काही लोकांनी ठरवून रिपब्लिकन पक्ष फोडलेला आहे हा. त्या काळामध्ये नाही का बरोबर. ऊस एक होऊन द्यायचे नाहीये हा. पण आता तर खूपच मायक्रो लेवलला त्याचे हे झालेलं नाही का थोडं थोडं. आणि म्हणून माझी विनंतीच असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आता त्यांच्याही कुटुंबामध्ये घरातच 2-3 पक्ष झाले हा हा बरोबर नाही का हा हा आनंदराव आंबेडकर आहे भीमराव आंबेडकर आहे असे वेगवेगळे लोक झाले ते सगळं बघून खूप वाईट वाटतं आता अनेक लोक उद्ध्वस्त झाले या चळवळीमध्ये त्यांना न्याय दिला नाहीये त्यांच्या नशिबी काहीच पदरात पडलं नाही का असेच बिचारे गेले आणि आता परत नवीन पिढी त्याच दिशेने जाते त्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं एक स्वप्न आहे की पुन्हा एकदा आम्ही एकत्र होतो तर 4 खासदार होते हा. नाही का हा. आमदाराचे म्हणजे खूप चांगलं मतांचं विभाजन हा. होतं. हा. आणि मग तर आपण एकत्र असू तर बाकी सगळ्या समाज एकत्र येऊ शकतो नाही का आणि एकत्र तुम्हाला सत्ता मिळू शकते प्रत्येकाला सत्ता मिळू शकते आठवले साहेब तर म्हणतात मी साधा अध्यक्ष साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे तयार. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पुढाकार घेऊन पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचं आणि बहुजन समाजाचं ऐक्यासाठी प्रयत्न करावेत करावं. अशी माझी अत्यंत मनापासूनची नम्रती विनंती असेल काय वाटतं औंध बोपडीकरांनी 3 वेळा निवडून दिले कामं म्हणजे कामं केलेत म्हणूनच निवडून दिले पण अशी काही कामं आहेत की जे औंध आणि बोपडीच्या विकासामध्ये एक महत्वाचा टप्पा ठरली अशी 2-3 कामं प्रामुख्याने नाही महत्वाची. आता 2 वेळा मी निवडून आलो हा. 3दा मी विधानसभा लढली हा बरोबर म्हणजे माझ्यासारखा दलित चळवळीतला कार्यकर्ता हा. एक बोपडी मतदारसंघ लढलो 3रा हा. नंबरला पडलो हा. शिवाजीनगर लढलो 3रा नंबरला पडलो हा. दोन्ही ओपन मग हा. एक शेड्यूल कास्ट मध्ये कॅन्टोन्मेंट लढलो हा. तिथेही 3ऱ्या नंबरला पडलो हा. आणि कदाचित माझ्याकडे पैसे असते यंत्रणा असते तर मी पहिल्या वर्षी आमदार झाला असतो हा. परंतु 3 वेळेस मी 3ऱ्या क्रमांकाने पडलो हा. काय लोक महापालिकेचा वार्ड चेंज करत नाही मी विधानसभेचे वार्ड चेंज केले नाही का मतदारसंघातील मी एकमेव असेल दलित हा. चळवळीतला कार्यकर्ता की 3 वेगवेगळे मतदारसंघ लढलेला आहे पुण्यामध्ये एकमेव असेल नाही का त्यामुळं मला पुणे शहरातले आणि पुणे जिल्ह्यातलं कुटुंब ना कुटुंब घर ना घर मला ओळखतं की हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता परशुराम वाडेकर आहे आणि म्हणून त्या सगळ्याला आनंद झालाय मला याच्यावर आणि मी 2 वेळा निवडून आल्यानंतर माझी पत्नी सुनीता वाडेकर निवडून आल्यानंतर आम्ही वार्डामध्ये एक मोठं विपश्यना सेंटर बांधलेलं आहे संविधान स्तंभ उभे केले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या कमानी आम्ही शाळेला उभा केला ज्या नामांतराच्या चळवळीला एकेकाळी विरोध होता आता सगळे गाववाले एकत्र मिळून आम्ही आता नामांतराच्या कमानी मी शाळेला केल्या संविधान स्तंभ उभे केले आता हॉकी स्टेडियम आहे ते पूर्ण करायचं आहे बाबासाहेबांच्या नावाने अभ्यासिका लायब्ररी मी विद्यापीठाच्या कडेला बांधली बरोबर जोशीगडच्या जोशी गेटला धम्मपाठ वगैरे बघा कार्यक्रम हा चालतात. तुम्हाला दिसेल शहरातली सगळ्यात मोठी अभ्यासिका होणार आहे शहरात सगळ्यात मोठं तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार बांधलेलं आम्ही हॉस्पिटल्स म्हणजे खेडेकर हॉस्पिटल रोटरी क्लबला सोबत घेऊन डायलिसिस सेंटर आणि सगळ्या सुविधा हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या आहेत आणि अजून खूप कामं करायची नाही का मला वस्ती तिथं आता मंदिर नाही बांधायचे तर मंदिर तर असावीत परंतु लायब्ररी बांधण्याची गरज आहे मला स्वप्न आहे की पुणे शहरामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यावर वस्तीमध्ये लायब्ररी असायला पाहिजे अभ्यासिका असली पाहिजे कारण गरीबाची गरज छोटी आहे अभ्यास करता येत नाही मी सध्या
म्हणजे हे सुनीता वाडेकरच्या काळात काम झालेलं आहे. आता मला अजून काहीतरी काम करायचं आहे. मी नक्की आता संविधान गार्डन, मी काल आयुक्तांना सांगितलं गेल्या आठवड्यात की आपण पुणे शहरामध्ये एक संविधान गार्डन बनवूया. त्यांनी तत्वता लगेच म्हणले यार चांगली गोष्ट आहे, आपण ते करू, नाही का. तर ते एक स्वप्न आहे की पुण्यातलं एक संविधान गार्डन व्हावं, नाही का. आणि पुण्यामध्ये आता मी पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्याकडे गेलो उपमहापौर झाल्यानंतर, आणि दुसऱ्या दिवशी मी उपमहापौर म्हणून कामाला सुरुवात केली. सकाळी 6 वाजता मी कसरकुंडीवर होतो. हा, तो पण विषय मला घ्यायचा आहे तो. हा, कसरकुंडीवर होतो बरोबर. मी टॉयलेटवर होतो. हा. आज बी आमच्या गरिबांच्या वसाहतीची परिस्थिती एवढी भयानक आहे. तो काय प्रसंग होता की तुम्ही पहिल्या दिवशी 6 वाजता सकाळीच खडसावलं की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर काही कसर झाली तर मी स्वतः हातात झाडू घेईल, काय नाही, वाटतं? मी सांगितलं बघा, मी ज्या चळवळीत होतो, हा. मी म्हणजे आयुष्यभर आम्ही घाणीत राहिलो. हा. आज आम्ही त्या पोस्टवर बसले. आता लोक मला प्रश्न विचारतात, बरोबर. आज माझी जबाबदारी की ते प्रश्न सोडवण्याची. आणि मग मी पहिलं माझा दिवस होता, मी त्या कचरकुंडीवर जाऊन उभा राहिलो. ज्या शाळेत मी शिकलो हा. त्या शाळेच्या बाजूला भयानक कचरकुंडी, हा. टॉयलेट बरोबर नाहीये, हा. टॉयलेट साफ नाहीये, हा. महापालिकेचे कर्मचारी काम करत नाहीये, हजेरी बुकवर वेगळं आणि उपस्थिती वेगळी, हा. अशी वाईट परिस्थिती आहे ही. हा. आमचीच नाही तर अख्ख्या शहरामधली अशी परिस्थिती. हा. आणि मग मी आयुक्तांना सांगितलं की जर स्वच्छता अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या आधी काम करणार नसेल तर मी हातात झाडू घेईल, खराडा घेईल आणि संडास साफ करेल. बरोबर. शेवटी करणार काय, कोणाला तरी करणार. हा. आणि म्हणून या ठिकाणी आता माझा आज 11वा दिवस आहे या पदभाराचा. मी आज 11 दिवस झालं मी रोडवरच आहे. मी बरोबर. सकाळी उठतो, या कोटीवर त्या कचरा कुंडी मुक्त, कचरा मुक्त, टॉयलेट चांगले, स्वच्छता. झोपडपट्ट्यामध्ये गरिबांच्या लोकांना टॉयलेट. आज परिस्थिती अशी आहे 2-2, 3-3 किलोमीटर मुताऱ्या नाहीयेत. या बाबतीमध्ये पुणे महापालिका प्रशासन कमी पडतंय का कुठं? नाही, काही आता त्रुटी सांगतोय जाणवते? की तुम्हाला. मग मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा आयुक्तांशी माझी चर्चा झाली आणि आयुक्तांनी ताबडतोब शिवजयंतीला पुण्यामध्ये स्वच्छता अभियानाची घोषणा केली. त्यामध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठ, कंपन्या, SRA बिल्डिंग, झोपडपट्टी या सगळ्याला एकत्र करून आणि एक बक्षिसे जाहीर केली. दंडात्मक कारवाई देखील 1 मार्च पासून त्याची आता मोठी सुरुवात होणार आहे. त्यामध्ये वस्त्या स्वच्छ करायचा आमचा निर्धार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीने सुरुवात झाली, आयुक्त देखील ताबडतोब त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांना मी सांगितलं मी खांद्याला खांदा लावून या कामात तुमच्या सोबत आहे. म्हणून या माझ्या कारकिर्दीमध्ये पुण्यातले टॉयलेट, पुण्यातला कचरकुंडी, कचरामुक्त हे जरी मी काही करू शकलो तर खूप समाधान आहे मला, नाही का. आणि त्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. आपला जो औंध बोपोडी जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये एका बाजूला झोपडपट्टी पण आहे, दुसऱ्या बाजूला तितकेच उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारे लोक पण आहेत. हो. ह्या सगळ्या लोकांसोबत काम करताना पाणी, सार्वजनिक स्वच्छता आणि ट्रॅफिक ह्या समस्या सोडवण्यासाठी काय विजन आहे? नाही, आता ट्रॉफिकच्या बद्दल बी आम्ही हे जे आम्ही अभियान सुरू केलेलं आहे, नाही का. यामध्ये पुण्यातल्या ट्रॉफिकचा प्रश्न देखील आम्ही कोरियर कंपनीच्या पुणे शहरामध्ये जेवढे कुरिअर आहेत त्यांच्या 200-200, 100-100 गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. बरोबर. तुम्ही बघा, तुम्हाला यांच्यावर कुणी कारवाई करत नाही. आज प्रत्येकाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत, नाही का. एकाच्या घरात 10-10 गाड्या आहेत. एक गाडी ठीक आहे, सगळ्या रस्त्यावर सोडलेल्या आहेत, नाही का. बसेस रस्त्यावर उभ्या आहेत. अर्धा रस्ता हा सगळा ते लोक जाम करतात, नाही का. भयानक काय गाड्या अशाच पडून आहेत. याच्यावर महापालिकेने कारवाई केली नाही का. आज आम्ही त्या लोकांना नोटिसा देऊन ताबडतोब ती कारवाई आम्ही सुरू केली. पोलीस आयुक्त आदरणीय पाटील साहेब, मनोज पाटील त्यांनाही भेटून आम्ही सांगितलेलं आहे की या ट्रॉफिकच्या प्रश्नावर त्यांनी देखील आता एक मॉडेल बनवलेलं आहे आणि लवकरच पुणे जगामध्ये 5व्या क्रमांकाला आहे. आणि देशामध्ये 2ऱ्या क्रमांकाला ट्रॅफिक. तर ते आता पुन्हा आम्हाला ती ओळख पुसून काढायची, त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. दुसरी रस्त्यावरचे अतिक्रमण असेल, फुटपाथवरचे अतिक्रमण असेल, ते काढायला सुरुवात झालेली आहे, नाही का. आणि नागरिकांनी देखील या कामामध्ये आम्हाला मदत करायला पाहिजे. कुणी रस्त्यावर आता टपरी टाकू नये, तर दुकानाच्या बाहेर कुणी दुकान सोडून पुढे सेटर वाढवलं असेल किंवा त्यांनी ते करू नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे, कारण की आज भयान परिस्थिती झाली.
म्हणजे आबरू जायची वेळ आली पुण्याची, नाही का. हे पुणेकर जे पुणेकर आम्हाला प्रश्न विचारतात काय करणार, तेच पुणेकर आपापल्या दुकानाच्या गाळा सोडून 10-15 फूट बाहेर येऊन ते सगळं हे करतात. अशा वेळेस त्यांनी आता सपोर्ट करायला पाहिजे, त्यांनी करायला स्वतःहून काढलं पाहिजे, नाही एका का? बाजूला पुणे शहर जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांपैकी राहण्यासाठी हो आणि दुसऱ्या बाजूला ट्रॅफिक मध्ये पण 2 नंबरला आहे, हो. देशामध्ये जगात 5 नंबरला आहे. हो. म्हणजे थोडं विरोधाभास होतो. मला आता प्रशासन काम करत आहे, पुणेकर जनतेने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट केला पाहिजे. स्वच्छतेबद्दल सपोर्ट केला पाहिजे, हा. परत ट्रॅफिकच्या बद्दल सपोर्ट केला पाहिजे. हा. हे आपणच कायदा तोडतो, सिग्नल तोडतो, हा. पोलीस त्यांच्यावर नीट कारवाई करत नाहीये. हा. सिग्नल सगळ्या चौकामध्ये सक्षम करायच्यात, काही चौकात सिग्नल नाहीयेत. पुण्यातली लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, गावं आपल्याकडे येत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आयुक्त, महापौर, आम्ही खासदार साहेब, मंत्री महोदय, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही सगळे एकत्र मिळून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आता तुम्ही बोलले की गावं वगैरे नवीन गावं उपनगर पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट होत आहेत. शहर चारही बाजूने झपाट्याने वाढते. पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. तर समान पाणी पुरवठा योजना पोहोचवण्यासाठी काय विजन आहे, कसं? नाही, आता मी आमच्या भागात, आमचं गाव बोपडी म्हणजे सर्वात शेवटचं टोक पाण्याला, नाही का. म्हणजे आमच्याकडे शेवटी पाणी येतं. आता सगळ्यात शेवटी. महापौरांनी पाण्याची टाकी बांधली इथं, हा. अजून एक टाकी आमच्या इथं होते. हा. आणि बऱ्यापैकी हा. आता पाण्याची गळती थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हा. भामास्केटचा आम्ही पाणी घेतोय, नाही का. हा. लोकांमध्ये अवेअरनेस करतोय की आपलं पाणी वाया जाणार नाही, पावसाचं पाणी बाहेर जाणार नाहीये. या सगळ्या यंत्रणा काम करायला सुरुवात झालेली, नाही का. आणि शहरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस पब्लिक वाढत चालली. तेवढं पाणी आपल्याला भेटत नाही. त्यासाठी देखील नागरिकांनीच यामध्ये मार्ग काढला पाहिजे की आपला पाण्याची व्यवस्था आपण आपली कशी करता येईल. बोर मारल्या पाहिजे, नाही का. वेगळ्या पद्धतीने पाणी वाचवलं पाहिजे. त्यासाठी आमची जनजागृती मोहीम सुरू झालेली आहे, त्यामध्ये मी आम्हाला यश मिळेल. यश मिळेल. काय बात आहे, शहराला पुढील 5 वर्षामध्ये पुणे शहर कुठं असेल? पुढील 5 वर्षामध्ये पुणे शहर 1 नंबरला असेल. कारण की कोणत्या बाबतीमध्ये? सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आता ज्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये मुरली अण्णा मोहोळ, आत्ताच आम्ही जनता दरबार घेऊन आलो. मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, या ठिकाणी माधुरीताई मिसाळ असेल, या पुण्याचे महापौर आता मंजुषा ताई आहे, गणेश बिडकर आहे, भीमाले आता चेअरमन झाले. आता आम्ही सगळी टीम जी आहे रिपब्लिकन पक्षाची, आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र मिळून नक्की या शहरासाठी काहीतरी करण्याच्या गुणमध्ये आहोत. नवीन सभासद निवडून आले, त्यांना देखील काहीतरी नवीन हे शहर घडवायचं आहे, नवीन करायचं आहे. यासाठी नक्की आम्ही सगळे एकत्र मिळून या शहराचा कायापालट आम्ही करणार. स्वच्छतेच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, ट्रॅफिकच्या बाबतीत 1 नंबर शहर 1 नंबर शहर राहील. या कामासाठी नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. ज्यावेळेस नागरिकांनी कचरा करू नये, कचरा फेकू नये, नाही का. प्लास्टिकचा वापर करू नये, पान खाऊन कुठं थुकू नये, गुटखा वगैरे खाऊन. ज्या तुलनेमध्ये नागरिक तुम्हाला प्रश्न विचारतात, तितक्याच याच्यामध्ये नागरिकांनी स्वतःची कर्तव्य आहेत मूलभूत ती सुद्धा पाळली आणि पाहिजे. जर हे नागरिक कर्तव्य पाळलं असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील झाल्याशिवाय राहणार नाही काय. आणि आज बी मी तुमच्या माध्यमातून सांगतो की महापालिका या पद्धतीने निर्णय घ्यायला सुरू आहे. आज शहराचं बकालीकरण झालेलं आहे. लोकांनी फुटपाथवर आपल्या टपऱ्या त्यांनी काढून घेतल्या पाहिजेत. फुटपाथवर तुम्ही फुटपाथ मोकळा केला पाहिजे. त्यांना जे लायसनधार असतील त्यांना एक चांगले चौक महापालिकेने दिले पाहिजे आणि त्यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महापालिकेच्या शाळा सक्षम झाल्या पाहिजेत. आज शाळा सगळ्या पडायला आल्यात. बरोबर. 100-60-70 वर्ष झालंय त्या शाळेमध्ये गवत उगलंय. एज्युकेशनची उदासीनता आहे पुणे महापालिकेची. शिक्षक सगळे एकदम कुणी त्यांना बोलायला तयार नाही. सगळे आपले मस्त आहेत, नाही का, चालले म्हणून चालले, नाही का. तर महापालिकेच्या सगळ्या शाळा या अत्यंत देखण्या झाल्या पाहिजे. तिथं सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि त्या शाळेतली पटसंख्या वाढवली पाहिजे, नाही का. जर शाळा चांगल्या झाल्या, सगळ्या सुविधा शाळेला दिल्या तर नक्की त्याची पटसंख्या वाढेल. त्या शाळेवर असणारे सिक्युरिटी, त्या शाळेवर असणारे वॉचमॅन कामालाच येत नाहीये. म्हणजे वाऱ्यावर सोडले, नाही का. म्हणजे जे सिक्युरिटीचे लोक कामाला आहे ते कामच येत नाही.
काय? त्यांच्यासाठी काय त्यांच्यावर अंकुश यांच्यावर- ठेवण्यासाठी काही नियोजन? यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. मी आयुक्तांना सांगणार, हा. ज्या सिक्युरिटीच्या भरोश्यावर आपण शाळा सोडली त्या शाळेचं नुकसान होत असेल, हा. त्या शाळेवर दारू गुत्ते हा. बित्ते चालू होत असेल, हा. नाही का, हा. तिथं गांजा पिण्याचं प्रमाण वाटतं, तर हा. त्याला सिक्युरिटी जबाबदार आहे. बरोबर. म्हणून तिथे एक सुरक्षा चांगले जबाबदार. सिक्युरिटी दिले पाहिजे. आरोग्य हॉस्पिटल्स महापालिकेचे कितीतरी हॉस्पिटल आहेत, हा. तिथं मॅन पॉवर नसल्यामुळे ते बंद पडत चालले. हा. तर पीपी मध्ये पार्टनरशिप मध्ये हॉस्पिटल काही चालवाई द्यायचे, हा. परंतु एक चांगल्या ओपीडी चांगले सक्षम हॉस्पिटल हा. प्रत्येक भागामध्ये होणं गरजेचं. गरीबाकडे पैसा नाहीये हा. रुबियाल मध्ये जायचं किंवा जहांगीर मध्ये जायचं, आणि आरोग्याच्या जे काढतो आपण महिने वर्षाला काय विमा वगैरे विमा हा. तेवढेही पैसे गरीबाकडे नसतात. खूप परिस्थिती वाईट आहे, नाही का. अशा याच्यामध्ये महापालिकेने आरोग्य, शिक्षण, हा. स्वच्छ आणि एज्युकेशन म्हणजे हे सगळं महापालिकेने दिलं पाहिजे चांगलं, आणि देऊ शकतो आपण, नाही का. हा. आपण सगळ्यांनी मिळून जर ताकद लावली हा. आणि सगळ्यांनी मनापासून 4 तास जरी प्रामाणिकपणे काम केलं ना, हा. तर महापालिकेचा कारभार स्वच्छ होणार. हे प्रशासक राज असल्यामुळे काही फरक पडलाय का? काय वाटतं? प्रशासक राज होतो आधी, आता मग या 4 वर्षामध्ये प्रशासकामुळे तर नुकसान झालं. नुकसान झालं. ड्रेनेज लाईन उद्ध्वस्त झाल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, बजेट भेटत नव्हतं, बजेट इम्प्लिमेंट होऊ शकत नव्हतं, कारण की सभागृहाचे निर्णय नाही, स्टडीचे निर्णय नाही. हा. अधिकारी तर काय करणार ना, की बरोबर. बजेटच नाहीये. त्यामुळं 4 वर्षामध्ये ज्या महानगरपालिकेच्या शहरामध्ये नागरिकांचं नुकसान मोठं झालेलं आहे. काही नागरिक असं पण बोलतात की या 4 वर्षामध्ये अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी खिसे भरून घेतले. आता मी काय ते आता मी असं बोललो तर ते पुरावा द्या म्हणतील, नाही का. हा, बरोबर. परंतु नागरिक म्हणतात तेव्हा हा. समजून घेतलं पाहिजे समजून की घेतलं. 4 वर्षामध्ये हा. जर अधिकाऱ्यांनी नीट काम केलं असतं तर आज ही परिस्थिती आज बकाल झालेली आहे ती हा. झाली नसती, नाही का. झालं. आता आम्ही काम करताना त्याची जाणीव होते हा. की या सगळ्या यंत्रणा विस्कळीत झाल्या. पर्यायाने म्हणजे त्यांनी केलेलं दुर्दशेला आता उत्तर तुम्हाला द्यावं फुटपाथ तुटले, लागतं. ड्रेनेज तुटले, हा. रस्ते फुटले, लाईट नाही, हे नाही, ते हा. नाही. आता पुन्हा शून्यातून निर्माण करावं लागणार. बरोबर. म्हणून थोडं काम करावं लागणार काम करावं लागणार आणि वेळ पण थोडा लागणार. थोडा वेळ तर लागणार. हे जे नवीन तरुण आहेत समाज कार्य करण्यासाठी किंवा राजकारणात येण्यासाठी धडपड करतात, काय त्यांना काय मार्गदर्शन? नाही, कारण तुम्ही पण चळवळीत काम केलेलं आहे. मुळात आहे की राजकारण हे वाईट नाहीये, हा. सत्यतूनच शहाणपण आहे, नाही का? बरोबर. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आता तुम्ही आरडाओरडा करायचा नाही. मी आता या देशाला संविधान दिलेलं आहे. हा. आता राजाच्या पोटी राजा नाही तर मतपेटीतून राजा निवडला जाणार आहे. हा. तुम्ही तुमचा पंतप्रधान, नगरसेवक, आमदार, खासदार निवडा, हा. तुम्ही व्हा, नाही का. आणि त्या सभागृहामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या समाजासाठी, नागरिकासाठी तिथले त्या कायदेमंडळामध्ये जाऊन हा. त्यांच्यासाठी नियम अटी करा, फायदे करा. हा. पण दुर्दैवाने गरीब माणूस त्या सभागृहात गेलाच नाही. गरीब माणूस एका बाजूला असा विचार करतो की राजकारण आपल्यासाठी नाहीये. नाही, हाच चुकीचा आहे. एक 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 असं आहे की अत्यंत गरीब माणूस आहे, तो म्हणतो कशाला राजकारणात पडायचं. परंतु त्यांना समजायला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही तुमची माणसं सभागृहात म्हणजे पाठवत नाहीये, खाणाऱ्या भाकरी बसून पुस्तकापर्यंत हो. सगळं राजकारण ठरवते. तिथं जेव्हा एक भाकर होती त्या हा. भाकरीचे 4 तुकडे होणार आहे, तो हिस्से कुठं जाणार, बरोबर. ते हिस्से मागण्यासाठी तुम्ही तुमचा माणूस तिथं पाठवला. पाठवलं पाहिजे. हा, हा. तिथं भांडायला तुमचा माणूस गेला पाहिजे. गेलं पाहिजे. आता आमची माणसंच नाही तिथं भांडायला, आम्हाला निवडूनच देत नाही, आमदार करत नाही. वाडेकर आहेत ना. आता मला देवेंद्रजी या सगळ्या मोठ्या पक्षामध्ये असल्यामुळं आम्हाला संधी प्राप्त झाली. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने किंवा याच्या वतीने शक्य नाही, आमची मतं दुसरीकडे ट्रान्सफर होतात, हा. त्यामुळे आम्हाला ही संधी देतात. हा. परंतु स्वतःच्या हिमतीवर निवडून येणं शक्य नाही ना. मतांचं परत पाठीमाग किंवा पैसे नाही, यंत्र नाही, साधनं नाही, काहीच नाही. काहीच. परंतु अल्पसंख्याक, बहुजन, गरीब लोकांचे प्रतिनिधी हा. विधानसभेत, लोकसभेत गेले पाहिजे. गेले पाहिजे. आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे हा जो पुणे करार झाला बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या करारामध्ये राखीव जागामधून जी माणसं निवडून येतात हा. ती यासाठीच बाबासाहेबांनी राखीव जागा केल्या हा. की त्यावर तुम्ही निवडून जाऊन त्या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. किती हा. लोक याचं भान ठेवून काम करतात. बरोबर. राखीव जागातून निवडून जाणाऱ्या किती लोकांना असं वाटतं की नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या संघर्षातून ह्या जागा मिळवल्या त्या जमातीसाठी, त्या समूहासाठी आपण काम केलं काम पाहिजे. केलं पाहिजे. ते तिथे गेल्यानंतर ते काय विसरून जातात की आम्ही राखीव बाकीच्या जागेतून गोष्टी निवडून. हा, बिलकुल आहे. खूप कमी हा. लोक आहेत हा. की जी जाण ठेवून काम करतात. त्यांनी काम केलं पाहिजे. पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून पुणेकरांना काय आवाहन करा प्रशासक म्हणून? नाही,
मी पुण्याचा उपमहापौर म्हणून एवढंच सांगेल की सर्वांनी सहकार्य करावं. हा. कुणी अतिक्रमण करू नये, फुटपाथवर अतिक्रमण करू नये, कचरा कुंडीत टाकावा, कचरा तुम्ही जमा करावा, नाही का, कुठं थुंकू नये. सोसाट्या, शाळा, कॉलेज, SRA बिल्डिंग, हा. ज्याने त्यांनी थोडस छोट्या छोट्या गोष्टी जरी हे केल्या गोष्टीकडे तरी- लक्ष द्यावं. शाळा असेल, कॉलेज असेल, सगळीकडे स्वच्छता ठेवावी. हा. प्लास्टिक चा वापर कधी करूच नाही, हा. नाही का, आणि रस्त्यावर गाड्या लावू नये, नाही का, सिग्नल तोडू नये, हा. पार्क आपल्या हातून ट्रॉफिक नियमांचं- अडथळा होईल हा. असं आपण फार तर काय करता कामा नये, नाही का. अशा पद्धतीचं मी आव्हान करेल, सगळ्याला आव्हान करेल की बाबा सगळ्यांनी जरा ताकद लावली तर पुणे शहर आपण खूप चांगलं नेऊया. मित्रांनो, सत्तेची खुर्ची मिळाली तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे आणि चळवळीत काम केलेला कार्यकर्ता ज्यावेळेस नेतृत्व करतो, शहराचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळेस चळवळीतल्या कामांचा अनुभवाचा फायदा त्याला भविष्यात कसा होतोय, किंवा सामान्य कार्यकर्त्याचा एक संघर्ष आणि जे काही शहराचा प्रथम नागरिक म्हणजे उपमहापौर पद आहे, हा प्रवास वाडेकर सरांचा निश्चितपणे आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. तुम्ही वाडेकर कुटुंबांनी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी थोडीफार वेळ काढली, त्याबद्दल तुम्ही सर्वांचं धन्यवाद आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील ही मुलाखत कशी वाटली, मुलाखतीमध्ये काही प्रश्न उपमहापौरांना काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच शहरातील विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या संघटनेसाठी, चळवळीसाठी, नागरिकांसाठी, तरुणांसाठी काम केलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती पाहण्यासाठी टाइम्स ऑफ महाराष्ट्र सोबत जोडले राहा. धन्यवाद.